तर जय भीम मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे बोधिसत्व लाईव्ह मध्ये. तर आज बहुजन पार्टीच्या तर्फे आज एक मोर्चा काढण्यात आलेला आहे. त्या सोबत अध्यक्ष जोडलेले आहेत. सर, तर काय सांगाल, आजचा हा जो आघाडीचा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यावर सविस्तर माहिती काय सांगाल? लोकमान्य नगर ठाणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे पदाधिकारी अनिकेश गायकवाड, ऋषिकेश गायकवाड यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढून या भागामध्ये जवळपास 2000 मतदान घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि एकूण आंबेडकरी राजकारणाची एक चुणूक त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं आहे. कदाचित याचा एक राग मनात धरून 19 तारखेला यांच्या कुटुंबावर घरात जाऊन त्यांची वयोवृद्ध आजी, त्यांची आई आणि ते दोन्ही भाऊ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. आणि हा हल्ला इतका गंभीर स्वरूपाचा होता की ऋषिकेश गायकवाड यांच्या डोक्यामध्ये जवळपास 4 ते 5 टाके पडलेले आहेत. ते अजूनही ऍडमिट आहेत. आणि एवढा गंभीर स्वरूपाचा घरात घुसून 25-30 लोकांनी हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्यामध्ये जवळपास बरेच 4-5 आरोपी आहेत. पण पोलिसांनी मात्र त्यांची नेहमीची चालाकी करून अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल न करता एक साधा इंजुरीचा, हर्टचा गुन्हा दाखल केला. ग्रीवियस हर्ट पण केलेला नाही, तो निव्वळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एक चालाकी केलेली आहे. जी चालाकी आम्ही पोलिसांच्या समोर उघडी पाडलेली आहे. जर पोलिसांना ती चालाकी बदलायची नसेल तर कोर्टामधून आम्ही ही पोलिसांची चालाकी 100% उघडी पाडणार. आणि पोलिसांना पण कर्तव्यात कसूर केल्याच्या निमित्तानं पोलिसांना सुद्धा याच्यामध्ये सस्पेंड केलं जाऊ शकतं, नोटीस पाठवली जाऊ शकतं, ट्रान्सफर केलं जाऊ शकतं, त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावल्या जाऊ शकते. म्हणून आज पोलिसांना आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की आमचा प्रशासनाशी वाद नाही. त्यामुळे प्रशासनाने या गुंडांना, ज्यांना सत्तेचा आणि इथल्या एकनाथ शिंदेच्या मागं पुढं फिरण्याचा काही लोकांना अहंकार चढलेला आहे, माज चढलेला आहे, तो माज उतरवण्यासाठी आजची आमची ही मोर्चा होता. जर 8 दिवसामध्ये योग्य ती कारवाई नाही झाली, कारण आम्ही काही सूडबुद्धीनं हा मोर्चा काढलेला नाही. तुम्ही लोकांना घरात जाऊन माराल आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणाल की आमचं कुणी काही वाकडं करत नाही, तर इथं असल्या सगळ्यांना मातीत गाडण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अजून जिवंत आहेत. त्यामुळे असल्या एकाही बदमाशाला, गुंडाला वंचित बहुजन आघाडी सोडणार नाही. मग तो गुंड कोणीही असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही जिल्ह्यातला असेल. मग प्रकरण सोमनाथ सूर्यवंशीचं असेल, सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा वडार समाजातला, भटक्या समाजातला मुलगा होता, किंवा केज मधल्या पारधी समाजाचं प्रकरण असेल, की अक्षय भालेरावच्या मर्डर केसचं प्रकरण असेल, की कोथरूड मधल्या मातंग मुलींच्या अपमान आणि अॅट्रॉसिटीचं प्रकरण असेल, वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रात कुठल्याही समाजावर अन्याय झाला, मग ते मुसलमानांच्या पुसेसावळीतला मर्डर केस असेल, कुठलेही प्रकरण असतील, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर न्यायाच्या भूमिकेसाठी सगळ्या प्रकरणामध्ये धावून जातात आणि अशा लोकांना न्याय देण्याचं काम करतात. आजचा हा मोर्चा हा वर्तकनगर, लोकमान्य नगरच्या भागातील लोकांचा जनक्षोभ आहे. जर पोलीस यंत्रणा वेळीच जागी झाली नाही तर हा जनतेचा रोष अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. हेच आज दाखवण्यासाठी आम्ही पोलिसांकडे आलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस, त्यांची एक डिस्क्रिशनरी पॉवर असते, PI ला पॉवर आहे, ACP ला पॉवर आहे. त्या डिस्क्रिशनरी पॉवरचा वापर करून त्यांनी या गुंडांना गुडघ्यावर बसवलं पाहिजे, त्यांना जेलमध्ये डांबलं पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीची आजची प्रमुख भूमिका होती. या मोर्चामध्ये आज शेकडो, हजारो नागरिक सहभागी झाले. त्यांच्याबद्दल त्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आभार मानतो. इथले आमचे शहराध्यक्ष महेंद्र अनबोरे आहेत, महासचिव नाईक आहेत, इथल्या भागातले आमचे संतोष करात, राजू डावरे, आमचे बैले साहेब, या सगळ्या लोकांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मेहनत केली. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. अध्यक्ष साहेब, अनिकेत गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबावरील हल्ल्या प्रकरणात अद्यापर्यंत पोलिसांनी कोणती कारवाई केली? पोलिसांनी फक्त प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनच्या नावाखाली सध्या त्यातल्या काही आरोपींना नोटीस बजावलेल्या आहेत. काहींना असं म्हणतात, ते आम्हाला तर काय आणखी जाणवत नाही, कारण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करण्याचा हा मॅटर नाही आहे. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन तेव्हा केली जाते जेव्हा काही कॉग्निझेबल घटना घडण्याची प्रक्रिया चालू असते, जेव्हा की प्रायमा फेसी कायद्यामध्ये तरतूद आहे. डोकं हा कायद्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा सेंटर पॉइंट असतो. डोक्यामध्ये केलेली मारहाण, गळ्याला केलेली मारहाण, तुमच्या शरीराच्या डोळ्याला केलेली मारहाण, तुमच्या शरीराच्या चेहऱ्याला केलेली मारहाण, ही मारहाणच अटेम्प्ट टू मर्डरच्या व्याख्येतली प्रायमा फेसी मारहाण असते. त्यामुळे डोक्यात 4 टाके पडल्यानंतर आम्ही मेडिकल सर्टिफिकेट आणतो, हे बघतो, ते बघतो, चौकशी चालू आहे, हा सगळा खोटेपणा आहे.
आणि त्यामुळे पोलिसांचा हा खोटेपणा येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोर्टामध्ये 100% उघडा पाडणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी हा खोटेपणा करू नये. BNS नवीन सेक्शन आहे 109, ज्याच्या अंतर्गत अटेम्प्ट टू मर्डरचे या बदमाशांवर गुन्हे दाखल करा, ही आज आमची प्रमुख मागणी होती. त्याचा 8 दिवसामध्ये आम्ही त्याचा नियोजन करू असं वचन तर दिलेलं आहे, पण पोलिसांना हे माहिती नाही की जर 8 दिवसात वचन पाळलं नाही तर वंचित बहुजन आघाडी पुढचं आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र आणि गंभीर स्वरूपाचं करेल, एवढा आज आम्ही इशारा दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा बनसोडे साहेब संघर्ष करो. सांगाल आज बहुजन आघाडी वंचित आघाडी तर्फेकडून आज मोर्चा काढण्यात आलेला आहे. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या पर्यंत, यावर तुम्ही काय सांगा? वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय महेंद्रजी अनभोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वजित बनसोडे, ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा निघालेला आहे. त्याचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावरती घरी हमला झाला आणि त्या हमल्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई कुठली झालेली नाहीये. 10 दिवसापासून त्यांच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला फेऱ्या मारतोय, तर ते कुठलीही कारवाई करत नाही. त्याकरता आज हा मोर्चा, त्यांना कारवाई झाली पाहिजे या संदर्भात तो मोर्चा ठेवलेला होता. आणि त्यांनी ACPने आम्हाला आता आश्वासन दिलं आणि तिथले जे PA आहेत मानेसाहेब, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की 8 दिवसाच्या आत वंचित बहुजन आघाडी मोर्चाच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिलं, 8 दिवसाचा अल्टिमेट दिला. जर 8 दिवसाच्या आत त्याच्यावरती 109 गुन्हा दाखल नाही झाला तर त्याच्यापेक्षाही जास्त मोठा मोर्चा निघेल आणि या ठिकाणी आम्ही ठिय्या मारून बसणार आणि त्या लोकांना अरेस्ट केल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही, असं या मोर्चाचं नियोजन होतं. जर प्रशासनाने किंवा पोलिसांनी मागण्यांवर तत्काळ कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडीची पुढील भूमिका काय असेल? पुढील भूमिका अशी असणार, जर त्यांनी 8 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे, जर 8 दिवसामध्ये त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल. आणि वर्तकनगर परिसरातील कथित अवैध धंदा विरोधात कोणते पुरावे किंवा तक्रारी प्रशासनाकडे सादर करण्यात आलेले होते? आता सध्या आम्ही ACP सोबत बसलो होतो, तर त्यावेळेस सर्व ह्या ठिकाणी चाललेले अवैध धंदे, गुटखा असेल, वरली असेल, मटका असेल, डान्स बार असेल, दारूचे धंदे असतील, पब असेल, हे जे काही धंदे आहेत अवैध, हे धंदे बंद करण्यासाठी आमच्याकडे आमच्या कार्यकर्ते सर्व टीम आता लागलेली आहे. हे कुठे कुठे आहेत त्यांचं सगळं रिपोर्टिंग करून त्यांना म्हणजे पूर्ण पुराव्यासहित त्यांना देणार आहोत आणि सगळे तात्काळ बंद आम्ही बंद करणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहिलंच असेल की वंचित बहुजन आघाडी आज वर्तकनगरच्या भीमनगर पासून ते वर्तकनगर पोलीस स्टेशन पर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यांनी पोलिसांकडे आपल्या ज्या तक्रारी आहेत ते मांडलेल्या आहेत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये पोलीस प्रशासनाने पण वचन दिलेले आहे की पुढच्या 8 दिवसामध्ये याच्यावर कारवाई करण्यात येईल. जर पुढच्या 8 दिवसामध्ये कारवाई नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही. त्यांची पुढची भूमिका, हा जो आंदोलन होता याच्याहून तीव्र आंदोलन ते करतील. तर अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा बोधिसत्व लाईव्ह. मी गौरव गागडे, कॅमेरामॅन राहुल माने सोबत, ठाणे.